बघा या ठिकाणी TET 2020 मधला प्रश्न आहे. क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज 730 आहे, तर त्यातील फक्त 6व्या व 3ऱ्या संख्यांची बेरीज काढायची आपल्याला. बघा आपल्याला सरासरीचं सूत्र माहिती आहे. सरासरी म्हणजेच काय? एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. इथे किती एकूण संख्या मित्रांनो? 730. 730ला जर आपण त्या एकूण क्वांटिटीने भागितलं तर किती? त्या 10 आहेत. मग उत्तर किती येईल? 73. ही कोणती झाली? त्याची सरासरी झाली. सरासरी म्हणजेच माहिती आहे आपल्याला मधली संख्या असते, बरोबर. पण या ठिकाणी सर्व समसंख्या आहेत, 10 समसंख्या आहेत. मधली संख्या कशी येईल? जर मधली संख्या येण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? डावीकडे तेवढ्याच उजवीकडे तेवढ्याच संख्या पाहिजेत, विषम संख्या पाहिजे. विषम जर असली तर मधली संख्या आपल्याला काढता येते. पण या ठिकाणी 73 आली. 73 ही सरासरी आली. म्हणजेच काय? याच्या इकडं 5 संख्या राहतील. किती संख्या राहतील? 5. आणि इकडे किती राहतील? 5 राहतील, बरोबर. म्हणजेच काय? तर बघा 73 मध्ये येईल. लिहा आता आपल्याला पूर्ण कोणत्याही संख्येचं त्यांनी 5व्या याच्यावर द्या, 7व्या 8व्या संख्येची बेरीजवर द्या, पहिल्या 10व्या संख्येची सर्वांची आपण उत्तर काढू शकतो. आता काय करायचं? ही मधली संख्या कळाली. याच्यानंतर 5 समसंख्या राहतील. ह्या पुढच्या काय? 74. याच्या समोरची लगेच काय? 74, 76, 78, 80 आणि 82. इकडे काय राहील मग? 72, 70, 68, 66 आणि 64. काय राहील? 64. ह्या इकडे 5, इकडे 5, बरोबर. त्यांनी काय विचारले आपल्याला? 6व्या आणि 3ऱ्या संख्यांची बेरीज करायची. बेरीज करायची. मग ती कितवी आहे? तिसरी कोणती आहे? 68 आहे. कितवी ही? तिसरी किती आहे? 68 अधिक काय विचारले त्यांनी? आता ही कितवी आहे? 6वी म्हणजे 74. दोन्हींची बेरीज किती आहे मित्रांनो? 6 8 4 12 असेल. 2 हात 1 7 6 13 आणि 142 आला, बरोबर. त्यांची बेरीज किती आली मग? 142. आणि त्यांनी जर विचारलं असतं या दोन्हींची निमपट किती, तर याला 2 न भागायचं, बरोबर. त्यांनी काही जरी पुढचं एकाही चर्चेत याची 3/2 पट किती, किंवा पहिली तिसरी कोणती, 8वी कोणती, काही जरी विचारलं, एकदा असं उत्तर आल्यानंतर आपण कोणत्याही संख्येचं उत्तर काढू शकतो. ते उत्तर अशा प्रकारे सोडवायचं आहे मित्रांनो. सरासरी मधली संख्या म्हणजेच काय असते? याच्या इकडेही तेवढ्या सारख्या संख्या राहतील, इकडेही सारख्याच राहतील. लक्षामध्ये अशा प्रकारे आपल्याला विषम संख्या विचारो, समसंख्यांची क्रमवार असो, सर्वांचं उत्तर अशा प्रकारे काढता येऊ शकतं.